फर्स्ट MCQ पहा इथं. The correct statement with respect to the complex NiCO4 and NiCN4 2- याला ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत. निकेल इज इन द सेम ऑक्सिडेशन स्टेट इन both have tetrahedral geometry, both have square planar geometry, and last D have tetrahedral and square planar geometry respectively. यापैकी कोणतं विधान या दोन्ही कॉम्प्लेक्स साठी लागू आहे हे आपण इथं बघणार आहोत. इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की इन NiCO4 the oxidation state of nickel is a 0 हे तुम्हाला माहित आहे. आणि त्यामुळं त्याचं जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे ते 3D8 4s2 इतकं असणार आहे, बरोबर आहे. परंतु इन प्रेझेन्स ऑफ CO दॅट इज द स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड असल्यामुळं काय होतं तर 4s मधले जे काही इलेक्ट्रॉन्स असणारे आहेत ते इलेक्ट्रॉन्स 3D मध्ये शिफ्ट होतात. त्यामुळे जे अनपेड इलेक्ट्रॉन्स 3D मध्ये असणार आहेत त्यांचं पेअरिंग केलं जातं आणि ते आपल्याला या पद्धतीचं पाहायला मिळतं. त्यामुळं काय होतं तर 4s ऑर्बिटल बिकम्स एम्प्टी. त्यामुळं 4s ऑर्बिटल अँड 4p ऑर्बिटल्स S1 अँड P3 हे सगळे रिकामे पाहायला मिळतात. आणि त्यामुळं हायब्रिडायझेशनचा जो टाइप असणार आहे तो sp3 हायब्रिडायझेशन असेल. सो जॉमेट्री इज अ टेट्राहेड्रल. मग इन केस ऑफ NiCN4 2- मध्ये काय असणार आहे तर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ निकेल इज +2 आणि त्यामध्ये असणारा जो लिगॅन्ड असणार आहे तो स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड असणार आहे. म्हणजे इथं देखील 3D8 4s 0 असणार आहे कारण Ni ची ऑक्सिडेशन स्टेट आपण पाहिलं +2 असणारी आहे. आणि मग इथं काय होतं स्ट्रॉंग फील्ड इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड जे अनपेड इलेक्ट्रॉन्स असणारे आहेत त्यांचं तिथं पेअरिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि मग पेअरिंग झाल्यानंतर तिथं काय होतं तर S ऑर्बिटल D ऑर्बिटल 3D D ऑर्बिटल एक रिकामं पाहायला मिळतं. 4s एम्प्टी आहे, 4p एम्प्टी आहे. त्यामुळं इथं जो टाइप ऑफ हायब्रिडायझेशन असणार आहे तो DsP2 हायब्रिडायझेशन असेल. आणि त्यामुळं DsP हायब्रिडायझेशन असेल तर स्क्वेअर प्लेनर स्ट्रक्चर असणार आहे. सो करेक्ट ऑप्शन इज असणार आहे तो हॅव द टेट्राहेड्रल अँड स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री रिस्पेक्टिव्हली. म्हणजे या पद्धतीनं ते करेक्ट आन्सर असणार आहे. इथं दुसरा आता क्वेश्चन असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण म्हणूया. द IUPAC नेम फॉर द कॉम्प्लेक्स CONO2 NH3 5 आणि Cl2 इज. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल की इथं जो कॉम्प्लेक्स असणार आहे तो गटायनिक कॉम्प्लेक्स असणारा आहे. आणि त्यामुळं त्याचं नाव लिहित असताना पेंटामाइन म्हणजे इथं ऑक्सिडेशन स्टेट कोबाल्टची जर तुम्ही कॅल्क्युलेट केली तर तुमच्या लक्षामध्ये येईल की ती +3 असणारी आहे. आणि त्यामुळं करेक्ट ऑप्शन जो असणारा आहे तो या पद्धतीचा असेल कारण नायट्रोजन काय करते डोनेट्स वन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टू सेंट्रल मेटल ॲटम दॅट इज द कोबाल्ट. आणि त्यामुळं करेक्ट ऑप्शन इज D दॅट इज पेंटामाइन नायट्रिटो N कोबाल्ट 3 क्लोराइड. लक्षात घ्या इथं ऑक्सिडेशन स्टेट +3 त्याची असणारी आहे हे आपण लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो असणार आहे पहा. द IUPAC नेम ऑफ K2NiCN4 इज. म्हणजे इथं जो असणारा आहे तो अनायनिक कॉम्प्लेक्स असणारा आहे. आणि त्यामुळं त्याचं जे नाव असणार आहे ते पोटॅशियम टेट्रासायनो निकेलेट 2 हे त्याचं B करेक्ट ऑप्शन असणार आहे. याचा सराव निश्चित तुमचा झालेला असणारा आहे. नेक्स्ट the magnetic moment that is spin only of NiCl4 2- is. म्हणजे इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की Cl जो असणार आहे तो वीक फील्ड लिगॅन्ड असणारा आहे. आणि Niच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं की 3D8 इलेक्ट्रॉन्स असणारे आहेत आणि इथं ऑक्सिडेशन स्टेट जर पाहिली तर ती +2 असणारी आहे.
आणि त्यामुळे इथं 2 इलेक्ट्रॉन्स एस मध्ये दिसत नाहीत आणि वीक फील्ड लिगँड असल्यामुळं इथं 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत लक्षात घ्या आणि 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील तर जो फॉर्म्युला वापरायचा तो तुम्हाला माहित आहे √n × n+2 बोर मॅग्नेट टर्म जो असणार आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. हे कॅल्क्युलेट केलं तर करेक्ट आन्सर असणार आहे 2.82 BM. सो डी इज द करेक्ट ऑप्शन. The number of water molecular molecules directly bonded to the metal center in CuSO4 5H2O is 1, 2, 3, 4. म्हणजे इथं वॉटर मॉलिक्यूल जे असणारे आहे ते किती सेंट्रल मेटल जो असणार आहे कॉपर त्याला जोडलेले असणारे आहेत. हे स्ट्रक्चर साधारणतः तुमच्या लक्षामध्ये येईल की कॉपरला एकूण 4 डायरेक्ट वॉटर मॉलिक्यूल जोडलेले आहेत. 5th वॉटर मॉलिक्यूल आपण थोडासा बाजूला दाखवलाय की 5th मॉलिक्यूल हा त्याला शेजारी त्याच्या ऍडजसेंट टू 5th वॉटर मॉलिक्यूल इज SO4. त्यामुळे त्या 2 हायड्रोजनला SO4 मधले 2 ऑक्सिजन ऍटम जोडले जातील आणि त्यामुळं ऍक्च्युअली म्हणजे डायरेक्टली बॉन्डेड टू द सेंट्रल मेटल ऍटम दॅट इज कॉपर इज अ 4. म्हणजे 4च वॉटर मॉलिक्युल्स असणारे आहेत. हे या पद्धतीनं तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. द नंबर ऑफ युनिडेंटेड लिगँड्स इन द कॉम्प्लेक्स आयन इज कॉल्ड. आता इथं उत्तराकडे जाण्यापूर्वी आपण बघूया युनिडेंटेड लिगँड म्हणजे पॉइंट ऑफ अटॅचमेंट जे असणार आहे ती 1 असणार आहे. फॉर एक्झाम्पल क्लोराइड, फ्लोराइड, CN- दीज आर द युनिडेंटेड लिगँड्स. मग समजा एखादं उदाहरण आपण घेतलं K4Fe-CN6 आणि इथं त्याचा आयन कॉम्प्लेक्स जर आपण पाहिला आयनिक फॉर्म मध्ये तर तुमच्या लक्षात येईल की Fe-CN6 4-. आता यामध्ये तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू शकता. तुमच्या लक्षात येईल ऑक्सिडेशन स्टेट किती असणारी आहे. CN-1 जर आपण घेतलं तर +2 येणारी आहे आणि प्रायमरी व्हॅलन्स आणि सेकंडरी व्हॅलन्स अकॉर्डिंग टू वेर्नस थिअरी तुमच्या लक्षामध्ये येईल की 2 व्हॅलन्स तिथं प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. मग यामध्ये साधारणपणे इथं दिले प्रायमरी व्हॅलन्स आहे, ऑक्सिडेशन नंबर आहे, कोऑर्डिनेशन नंबर आहे. मग इथं आपण असा विचार जर केला की Fe दिस इज द सेंट्रल ऍटम. मग त्या सेंट्रल ऍटमला जोडलेले डायरेक्ट कोण असणार आहे तर CN किती आहेत 6 आहेत. म्हणजे हे जे असणार आहेत कोऑर्डिनेशन नंबर आपण काय म्हणतो नंबर ऑफ लिगँड्स ऑर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स अटॅच टू द सेंट्रल मेटल ऍटम. त्यामुळे कोऑर्डिनेशन नंबर जो असणार आहे तो 6 म्हणजे ऍक्च्युअल आन्सर जे असणार आहे ते कोऑर्डिनेशन नंबर ए ऑप्शन असणार आहे. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Cr in CrNH3 इज. म्हणजे इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की Cr ची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे. CrX जर गृहीत धरला NH3 0 आणि Cl2 म्हणजे X-2 इज इक्वल टू +1 म्हणजे टोटल +3 होणारी आहे. त्यामुळे ए इज द करेक्ट ऑप्शन. हे पहा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. The value of the spin only magnetic moment for one of the following configuration is 2.84 BM. The correct one is. म्हणजे इथं त्याने काय केलेलं आहे की 2.84 BM ही स्पिन ओनली किंवा मॅग्नेटिक मुवमेंट दिलेली आहे. यू हॅव टू आयडेंटिफाय वेदर इट इज अ D4 weak field strong field, D3 weak field strong field or D fine strong field ligands. यासाठी आकृती 5 शेजारची फिगर T2G स्प्लिटिंग ऑफ आपण D ऑर्बिटल्स म्हणूया. जर आपण असं गृहीत धरलं की D4 इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग फील्ड लिगँड तर तुमच्या लक्षात येईल की तिथं इलेक्ट्रॉन्स 1 1 1 म्हणजे इथं काय होणार आहे पहा. इथे 1 2 3 फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ इलेक्ट्रॉन जो असणार आहे तो इथंच येणार आहे. त्यामुळे इथं 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असणारे आहेत. मग 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर असतील आणि फॉर्म्युला जर तो वापरला तर ती व्हॅल्यू जी येणारी आहे ती व्हॅल्यू 2.84 इतकी साधारणपणे येते. त्यामुळे करेक्ट ऑप्शन हे असणार आहे. परंतु इन वीक फील्ड लिगँड मध्ये काय होतं 1 2 3 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असणार आहेत आणि मग त्यांच्यासाठी वेगळी व्हॅल्यू असेल. D3 दोन्ही केसेस दिलेत वीक फील्ड कारण इथं 3च इलेक्ट्रॉन्स भरले जाणार आहेत
इजी मध्ये तो इलेक्ट्रॉन येण्याचा प्रश्नच येणार नाही. आणि D5 असेल तर 1 2 3 4 आणि 5 1च इलेक्ट्रॉन असणार आहे, त्यामुळे 1.73 BM इतका असणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला माहित असावं म्हणून 1 अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर 1.73 BM व्हॅल्यू अंदाजे लक्षात ठेवा. 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील तर 2.82 BM, 3 अनपेड इलेक्ट्रॉन असतील 3.87, 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील तर 4.89 आणि 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील तर 5.91 BM. म्हणजे हे तुम्हाला माहित असावं म्हणून आपण इथं सप्लाय केलेलं आहे. सो करेक्ट ऑप्शन इज अ A, D4 इन प्रेझन्स ऑफ स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड असणार आहे. नेक्स्ट, when EDTA solution is added to Mg2+ ion solution, then which of the following statements is not true? आता तुम्हाला माहित आहे की स्टेटमेंट वाचण्यापूर्वी EDTA जो असणार आहे तो हेक्साडेंटेट लिगॅन्ड असणार आहे. म्हणजे पॉइंट ऑफ अटॅचमेंट जे असणार आहे त्या 6 असणारे आहेत. आता विधान काय आहे ते आपण बघूया. 4 coordinate sites of Mg2+ are occupied by EDTA and remaining 2 sites are occupied by water molecules. हेच विधान मुळामध्ये चुकीचं आहे, कारण EDTA ज्यावेळी जोडला जाईल ना त्यावेळेस 6च्या 6 पॉइंट ऑफ अटॅचमेंट त्याच्यामध्ये असणारे आहेत. सो करेक्ट आन्सर जे असणार आहे ते A, 4 coordinate sites of Mg2+ are occupied by EDTA and remaining 2 sites are occupied by water molecules. So this is not true. Which complex cannot ionize in solution? आता ही जर तुम्ही दिलेली कॉम्प्लेक्स पाहिली तर कॉम्प्लेक्सचे 3 टाइप्स तुम्हाला माहित आहेत, कटायनिक, अनायनिक आणि न्यूट्रल. मग इथं स्क्वेअर ब्रॅकेट जर आपण पाहिला तर डी मध्ये तुम्हाला असं दिसेल की जे काही लिगेंड्स असणारे आहेत ते स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आहेत, बाहेर नाहीत. म्हणजे काउंटर अँगल आपण म्हणतो राईट साइड किंवा लेफ्ट साइडला, ते असं कुठं दिसत नाहीये. आणि मग त्यामुळं डी मधला जो डी कॉम्प्लेक्स जो दिलेला आहे ऑप्शन मध्ये त्यामध्ये जो Cl असणार आहे हे कॉम्प्लेक्स आयोनायझेशन होत नाही, कारण 3 क्लोराइड आयन सॅटिस्फाय प्रायमरी अँड सेकंडरी बॅलन्स, दोन्ही बॅलन्स ते सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न करतात. सो इट विल नॉट बी प्रिसिपिटेड बाय ऍडिशन ऑफ AgNO3. म्हणजे आयन्सच ते तयार करू शकत नाही, त्यामुळे सो नो रिएक्शन विथ AgNO3, सो देअर विल बी नो प्रिसिपिटेट. म्हणजे हे आपण लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. विच कंपाऊंड इज अ 0 व्हॅलंट मेटल कॉम्प्लेक्स? मला वाटतंय हे तुम्हाला 4 मार्क सहज मिळवून देणारा प्रश्न असणार आहे. कुठे याच्यामध्ये फारशी अडचण येईल असं वाटत नाही. C इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, विच हॅज मॅक्झिमम पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर? Mn हे लक्षात ठेवायचं पहा, कारण Mn2+ आयन असणार ॲज अ D5 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो इट हॅज अ 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स आणि त्यामुळं इट हॅज द हायेस्ट पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर. म्हणजे D इज द करेक्ट ऑप्शन, हे लक्षात ठेवायचं. The atomic number of cobalt is 27. The EAN, that is effective atomic number of cobalt in Na3CONO2 4th Cl2 is. हे तुम्हाला माहित आहे इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर जी व्हॅल्यू तुम्ही किंवा जो फिगर येणार आहे, जो अंक येणार आहे तो नियरेस्ट इनर्ट गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन च्या ॲटॉमिक नंबर इतका तो येणं अपेक्षित असणारा आहे. हे आपण अभ्यासलेलं आहे. आता इथं आपण बघूया निकेल ॲटॉमिक नंबर 27 असेल, ते जर आपण कॉम्प्लेक्स पाहिलं तर 3 इलेक्ट्रॉन्स लॉस होता. Na3 आहे त्यामुळं -3 प्लस 2 इंटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स टेकन फ्रॉम NO2 अँड Cl2 दॅट इज फ्रॉम लिगॅन्ड्स, आणि ते एकूण कॅल्क्युलेट केले तर 36 ही व्हॅल्यू येते. सो B इज द करेक्ट ऑप्शन. नाउ यू हॅव टू यूज युअर ब्रेन पॉवर. You are given 2 multiple choice questions. You have to solve with your brain power by using your brain power. शेवटचा हा एक आणि त्यानंतरचा एक प्रश्न
हा तुम्ही सोडवा असं अपेक्षित असणार आहे. म्हणजे आता काही दिवसानंतर परीक्षा देणार आहात, थोड्या दिवसामध्ये परीक्षा देणार आहात, त्यामुळे याचं उत्तर तुम्ही शोधलं तर ते अधिक चांगलं होईल. व्हॉट इज द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ F63 हे थोडस ट्रिकी आहे, म्हणजे टिल्ट करणार आहे. हे तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल 3- यावरनं काय अंदाज येतो का आयनची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करताना. मग डी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणारे आहेत अनपेअर्ड, त्यावरनं साधारणतः तुम्हाला ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. हे एक हिंट तुम्हाला इथं देतोय, त्यावरनं तुम्ही ते कॅल्क्युलेशन करावं असं अपेक्षित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अरेंज द लिगॅन्ड्स. कारण हे स्पेक्ट्रोकेमिकल सेरीज जी आहे की नाही ती तुम्हाला माहीतच पाहिजे, कारण याच्यावर प्रश्न असतोच. मग तू कोणतीही परीक्षा घेताना असताना आहेच. अरेंज द लिगॅन्ड्स NH3EN इथिलीन डायमाइन CN अँड CN- अँड CO. द करेक्ट ऑर्डर ऑफ देअर इन्क्रीजिंग फील्ड स्ट्रेंथ इज. म्हणजे इथं तुम्हाला हे जे 4 लिगॅन्ड्स दिलेले असणार आहेत ते इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये तुम्हाला मांडायचे आहे. तर तुम्हाला माहित पाहिजे CO स्ट्रॉंगेस्ट लिगॅन्ड आहे, त्यानंतर CN- असेल, त्यानंतर EN असेल आणि त्यानंतर मग NH3 असणार आहे. म्हणजे इथं सुदैवानं देताना ते इन्क्रीजिंग ऑर्डर मध्येच दिलेले आहेत बा. म्हणजे प्रश्नांमध्ये तसं दिलेलं आहे, असं एक्सेप्शनली असं घडू शकतं, परंतु या पद्धतीनं तुम्हाला काय ते दिलेलं आहे काय बघा, त्या पद्धतीनं उत्तर यातलं तुम्हाला शोधायचं आहे. म्हणजे करेक्ट कोणतं आहे ते तुम्ही सांगायचं अपेक्षित असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे यातला ऑप्शन कोणता आहे तो तुम्ही शोधावा.